नमस्कार मित्रांनो, एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजची स्टोरी आहे हे 30-35 वर्षा अगोदरची स्टोरी आहे. आता ही जी स्टोरी आहे ही गावाकडच्या एका व्यक्तीसंगती घडलेली स्टोरी होती. आता गावाला त्या टायमिंगला कसे गाडे घोडे नव्हते, म्हणून एक दिवशी त्यांना दुसऱ्या गावामधून एक माणूस आला आणि सांगितलं की तुमचे मामा खूप सिरियस आहे आणि तुम्ही जाऊन त्यांना एकदा बघा, त्यांची इच्छा आहे त्यांना बघायची. तर आता हे जे दादा होते त्यांनी विचार केला. आता रात्रीचा टाईम होता, त्या टायमिंगमध्ये गाडी घोडे नव्हते, पायी पायी जायला लागायचे एका गावातून दुसऱ्या गावामध्ये. तर आता त्याने ठरवलं की चला आपण रात्रीचे निघूया. आता ते दोघे भाऊ घरी जेवले वगैरे आणि रात्री टॉर्च वगैरे घेतली हातात आणि ते जंगलेच्या दिशेने जायला निघाले. त्या टायमिंगला रोड वगैरे होते, पण शॉर्टकट भरपूर असल्यामुळे त्यांनी जंगलाचा रस्ता निवडला की लवकर पोचू. आता ते जेव्हा जायला लागले तेव्हा त्यांनी खूप मोठा बैल त्यांनी बघितला आणि सहसा रात्रीच्या टायमिंगमध्ये बैल दिसणं म्हणजे थोडं आश्चर्यचकितच होतं. कारण त्या टायमिंगमध्ये जेवढे गाय वगैरे सोडायचे, रात झाल्यावर ते आपोआप त्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन बसायचे. पण हा जे बैल भरपूर मोठं जंगल आणि त्यामध्ये त्यांना दिसला, म्हणून त्यांना थोडं अजीबच वाटलं. पण ते काय हे केलं नाही, ते चालत राहिले पुढे. आता चालत चालत एकदम जंगलात गेले आणि तिथे बघतात तर त्यांना आवाज येऊ लागला ढोल नगाऱ्याचा. आणि ते असे पुढे पुढे जायला लागले, तसं तसं त्याचा आवाज होता तो त्यांच्या जवळजवळ येऊ लागलेला. आता हे ऐकून ते थोडे घाबरले, पण ते बोलले चला जवळ जाऊन बघू, काहीतरी असेल. आणि जेव्हा त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर त्यांना पार घाम फुटलेला ते दृश्य बघून. तर तिथे त्यांनी असं बघितलं की भरपूर माणसं, 10-15 माणसं, सगळ्यांनी व्हाईट कपडे घातलेले आणि नवरदेवनी सुद्धा व्हाईट कपडे घातलेले आणि ते त्यांच्या एकच जाग्यावर असं पोझिशनमध्येच उभे. आणि जे ढोल नगारे वाजवीत होते ते पण असेच उभे होते, ढोल घेऊन वाजवीच नव्हते, पण आवाज येत होता त्यांना ढोल आणि नगाऱ्याचा. आणि ते जेवढे माणसं त्यांनी बघितले सगळे व्हाईट कपड्यामध्ये होते आणि त्यांचे लक्ष या दोघांकडं होतं. आणि ते जेवढी जण होती तेवढी सगळी ह्यांना बघून हसत होती. आता हे बघून ते खूप घाबरले, पण त्यांनी असं दाखवलं नाही की आम्ही घाबरलोय किंवा काय. त्यांनी फटाफट तिथून चालत चालत गेले निघून पुढे. आणि जेवढं फास्ट चालता येईल तेवढं ते फास्ट चालत होते आणि पुढं एकदम फास्ट धावत धावतच ते लोक हे करायला लागले. पुढे गेले आणि पुढे परत तीच माणसं त्यांना दिसली. तेव्हा ते कुठं ना कुठं ते घाबरले की बाबा हे काहीतरी वेगळे, कारण आम्ही ह्यांच्या अगोदर फटाफट धावून आलो पुढे, तर ही लोक कशी तिथे पोचली. आता हे लोक तिथंच उभे होते. तेवढ्यात त्याच्यातून एक माणूस येतोय आणि त्यांना तो प्रसाद देतोय की प्रसाद घ्या. आणि ह्यांनी घेतला प्रसाद. त्याच्यातून जो छोटा भाऊ होता तो खायला गेला, तर मोठ्या भावाने इशारा केला खाऊ नको. मग तो प्रसाद तसा त्याने खिशात ठेवला आणि तो माणूस परत गेला. आणि ती जी माणसं होती सगळी ह्यांच्याकडे बघायची आणि हसायची. आणि हे बघून ते घाबरलेच आणि तसेच परत पुढे चालायला लागले फटाफट हे दोघंजणं. आणि जसं त्यांनी थोडं असं मागं वळून बघितलं तर जेवढी माणसं होती ना, त्यांची जी मुंडी होती त्याने 90 डिग्रीमध्ये फिरून त्यांच्याकडं बघितलं आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागले आणि एकच वाक्य म्हणत होते, तो प्रसाद खा, तो प्रसाद खा. आणि हे दृश्य बघून त्यांचे पार म्हणजे घाम फुटलेला, थरकाप भरलेला अंगात. तसेच ते पळ सुटले, एवढे धावत सुटले की त्यांच्या मामाचं घर येईपर्यंत ते थांबले नाही. आणि घरी गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की आमच्या संगती जंगलामध्ये असे
गोष्ट घडलेली. तेव्हा ते जे बाबा होते, मामाचे पप्पा, त्यांनी सांगितलं की खूप वर्ष अगोदर तिथं जे लग्नाचं वऱ्हाड चाललेलं, त्यांना डाकू लोकांनी लुटलं आणि सगळ्यांना संपवलं. तेव्हापासून हे जे भूताची वरात असते ती दिसते त्यांना. येणारे जाणारे जे लोक आहेत सगळ्यांना दिसते आणि ती प्रसाद देते. ज्यांनी ज्यांनी तो प्रसाद खाल्ला आहे तो परत आलाच नाही. तर हे दोघंजण एकामेकाच्या तोंडाकडे बघायला लागले. तर बाबा विचारले, तुम्हाला दिलेला का प्रसाद? तर ते दोघे बोलले, हां, आम्हाला दिलेला प्रसाद. त्याच्यातून एक जणाने खिशातून काढला तर ती राख होती. तर ते दोघं बघून शॉक झाले की जेव्हा प्रसाद दिला तेव्हा शिरा होता आणि खिशातून जेव्हा ते काढतात तेव्हा राख होती. तर हे जे दृश्य त्यांच्या संगती त्यांनी जे बघितलेलं आणि हे बघून एवढे ते घाबरलेले की दुसऱ्या दिवशी पूर्ण तापाने फणफणलेले. आणि त्या दिवशी मग ते काय गेलेच नाही. 2-3 दिवस राहिले आणि बरं वाटलं. उतारा वगैरे अंगावरून केला. त्यानंतर ते त्यांच्या घरी गेले आणि तेव्हापासून त्यांनी ठरवले का किती काय हो, रात्रीच्या टायमिंगमध्ये तिकडून जायचं नाही. तर ही होती स्टोरी या दादांसंगती घडलेली. तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्हाला स्टोरी आवडली का? जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आपल्या चॅनलवर तुमची आपण स्टोरी नक्कीच सांगू. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.